रत्नागिरी जिल्हा बँक गेली अनेक वर्ष 15% लाभांश देत होती, परंतु गेल्या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी सभासदांना 30% लाभांश देण्याचं केवळ वचनच दिलं नाही, तर ते यंदा पूर्ण करून दाखवलं। यामुळे सहकार क्षेत्रामध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेनं जागतिक विक्रम केला आहे। या बँकेची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत। बँक सतत 13 वर्ष अ वर्गामध्ये आहे। आतापर्यंत या बँकेला 17 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि इतर सर्व संचालकांनी सर्व सभासदांचे आभार मानले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल सोनुर्ली येथील जंगलात एक अमेरिकन महिला काही दिवसांपूर्वी सापडली होती। तिला जंगलामध्ये साखळ दंडाने झाडाला बांधलेलं होतं। नक्की तिला कुणी बांधलं हे अद्यापही पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं नाहीये। या महिलेनं आपल्या पतीवर आरोप केले होते। पोलिसांनी विविध पथकं तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी त्यांना पाठवले आहेत। त्यामधूनही अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाहीये। परंतु या महिलेवर सुरुवातीला सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये, त्यानंतर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात आणि मग गोव्यामधील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये, त्यानंतर पुन्हा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आणि आता तिची रवानगी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये करण्यात आली आहे। तिच्यावर सध्या त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। ती उपचारांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद सुद्धा देत आहे। सदर महिला आज पहाटे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संदर्भित केल्यामुळे 108 रुग्णवाहिकाने आमच्या इथं दाखल झालेली आहे। तिला मानसिक उपचारची गरज आहे आणि हे सगळं जे प्रकरण घडले त्याच्यामुळे ती थोडंसं खचलेली दिसते आणि ते उपचार आम्ही इथं तिला सुरू केले। साधारण ती काय उपचाराला प्रतिसाद देते कसं? हां, ती खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद देते। हे रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे। 4 जिल्ह्यांना केटर करतो आम्ही, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी। त्यामुळं इथं आमच्याकडे संदर्भित केलेलं आहे आणि तिचं असेसमेंट, सायकेट्रिक असेसमेंट आता अजून आम्ही करतो आहे आणि ऑब्झर्वेशन खाली तिला ठेवलं। आपण स्वतःची तपासणी केली? येस, मी पण केले, आमचे सायकेट्रिस्ट पण केलेत। आणि अन्य डॉक्टर कोण येणार आहे? हां, आता सिव्हिल हॉस्पिटलशी आम्ही संपर्क साधला आहे। तिला फिजिशियन, सर्जन, थोडं पायावर जखमा आहेत, त्याच्यामुळं सर्जन, सायकोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट ह्यांना आम्ही मागणी केली आहे, तर ते येऊन तिला बघून 2 टाईम बघून जाणार। संवाद साधताना काय विशेष काय? संवाद साधताना ते इंग्रजी भाषेमध्ये बोलतात आणि ते सांगतात सगळं काय आहे ते सांगतात। ते 10 वर्ष तमिळनाडूमध्ये होते, योगा शिकवत होते, योगा शिकवतात आणि शिकतात पण, त्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि त्यांचे आईवडील म्हणजे इथले खूप हे आहेत म्हणून त्यांचं नाव तसं त्यांनी ठेवलं असं ते सांगितलं। साईबाबांचे भक्त आहेत। आता प्राथमिक तुम्ही चेकिंग केल्यानंतर त्या मेंटली डिस्टर्ब आहेत असं तुम्हाला आहेत असं वाटतंय, त्यामुळं आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो असं आहे आणि उपचार सुरू केले ते। ललिता काई असं नाव असलेल्या या महिलेबद्दलचं गूढ अद्यापही कायम आहे। पोलीस याबद्दलची चौकशी करत आहेत। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।